नमस्कार, मी प्रमोद दुबे. आपण बघत आहात भारत न्यूज 24 चॅनल. रहितवाडी कॉलरी शाळेतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या 79व्या वर्षाचे अभिवादन. बघत रहा अशाच ताज्या बातम्या फक्त भारत न्यूज 24 वर. आजच्या या पावन प्रसंगाचे रहितवाडी कॉलरी सेमी इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापिका सो वसुंधरा कांबळे, आदरणीय स्वाती बेत्तावर येथील आदरणीय पालकवर्ग आणि इतर उपस्थित पाहुणे, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण येथे भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनी एकत्र जमलो आहोत. हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत गौरवशाली आणि अभिमानाचा आहे. आज मी या पवित्र व्यासपीठावरून आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी, त्यागविषयी आणि सध्याच्या प्रगतीविषयी काही मनोगत व्यक्त करणार आहे. मित्रांनो, कल्पना करा, तो काळ जेव्हा आपला भारत देश अज्ञान आणि अंधारात चाचपडत होता. शिक्षण, विज्ञान आणि प्रगतीची दारे अद्याप पूर्णपणे उघडलेली नव्हती. अशा परिस्थितीत परदेशी इंग्रजी व्यापारी म्हणून भारतात आले. सुरुवातीला त्यांनी व्यापाराच्या नावाखाली आपले पाय रोखवले आणि हळूहळू आपल्या देशावर आपला हक्क प्रस्थापित केला. त्यांनी आपल्या या राज्य करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता आपला विशाल देश त्यांच्या गुलामगिरीत अडकला. भारतीयांची अतोनात अत्याचार केले, भारतीयांची अमानुष मारहाण केली. आपल्या शेतीवर त्यांचा पूर्ण अधिकार नव्हता. आपल्या कष्टकरी शेतकरी दिवस रात्र शेती पिकवत असत, पण त्याच्या पिकांचा मोठा हिस्सा किंवा संपूर्ण पीक त्याचे इंग्रजांचे घ्यावे लागत. असे आपल्या देशातील मौल्यवान कच्चा माल, खनिज आणि अपार संपत्ती ते परदेशात म्हणजेच इंग्लंडमध्ये पाठवत असत. तिथे त्या कच्च्या मालापासून पक्का माल तयार करून तोच पक्का माल ते आपल्याला चड्ड्या भावाने विकत असत. हा एक प्रकारचा दुहेरी अन्याय होता. एका बाजूचे संपत्तीचे लूट आणि दुसऱ्या बाजूचे आपल्याच लोकांना महागड्या वस्तू विकणे. या अन्यायाचा सूट घेण्यासाठी आपल्या भारतभूमीत अनेक थोर पुरुषांनी जन्म घेतला. त्यांचे नाव आजही आपल्या हृदयात कोरलेली आहेत. तसेच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि असेच अनेक शूर क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसेनानी यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांनी आपल्या देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपले अपहरण केले. असे एक काव्य रहितवाडी कॉलरी सेमी इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापिका वसुंधरा कांबळे विद्यार्थी तसेच पालकांसमोर मन व्यक्त करून 15 ऑगस्ट 1979वा ध्वज फडकावून मन व्यक्त केला. धन्यवाद. प्रमोद दुबे, चंद्रपूर. चौथीची विद्यार्थिनी रुबीना जितेंद्र पगारे. श्रुती, तुला बरोबर पाठ झाला, छान म्हणशील, अडकणार नाही. नाही आलं तर मग जय जय भारत म्हणून द्यायचं, मागे वळायचं. नमस्कार, माझे नाव रुबीना जितेंद्र पगारे, वर्ग 4. आज आपल्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त मी आज सर्वांसमोर चारोळ्या सादर करणार आहे. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. माझे नाव सौ वसुंधरा दिलीप कांबळे, उच्च श्रेणी मुख्याध्यापिका, रहितवाडी कॉलरी मराठी प्राथमिक शाळा. माझ्या शाळेमध्ये तुमच्या शाळेमध्ये मॅडम एकूण विद्यार्थी किती आहेत आणि अगोदर किती होते? माझ्या शाळेमध्ये 14-15 मध्ये एकूण विद्यार्थी 65 होते आणि आता 25-26 माझ्या वर्गात एकूण 215 विद्यार्थी आहेत. तसेच नर्सरी KG1 ते KG2 इथे 100 विद्यार्थी आहेत. 1947 दिवशी भारत स्वतंत्र झालेला आहे आणि पूर्ण 78 वर्ष त्यांना झालेले आहे. त्याबद्दल तुम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय सांगाल? की आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस आपण खूप पारतंत्र्यात होतो, पण आता आपण स्वतंत्र झालेला आहोत. आपण यासाठी प्रामाणिकपणा, शिस्त आपण बाळगली पाहिजे. त्यामुळे आपण स्वतंत्र झालेला देश आपण टिकवून ठेवू. काय काय तुमच्या शाळेला गव्हर्नमेंटतर्फे महानगरपालिकांना आतापर्यंत एवढ्या सोयी दिलेल्या आहेत? काय काय सोयी महानगरपालिकांना तुमच्या शाळेला दिलेल्या आहेत? महानगरपालिकेने नर्सरी ते KG2 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, दप्तर हे पुरवलेले आहे. आणि पुन्हा महानगरपालिकातर्फे तुमची काय इच्छा आहे की तुम्हाला अजून कोणत्या सोयी उपलब्ध करून द्यायचं आहे? काय सांगाल तुम्ही? एवढीच विनंती आहे महानगरपालिकेला की आमची शाळा खूप जुनी आहे, ती त्या शाळेचं नवीन बांधकाम करून देण्यात यावे. अजून तुम्हाला तुमच्या शाळेबद्दल काय बोलायचं आहे?
की माझी शाळेची म्हणजे दिवसेंदिवस खूप गुणवत्ता वाढत आहे, त्यामुळे आमच्या शाळेमध्ये पटसंख्याही दिवसेंदिवस वाढून राहिली. पुन्हा काय सांगाल तुमच्या ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांबद्दल आणि त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल? आमच्या शाळेतले पालक आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहे आणि आमच्या शाळेत जे विद्यार्थी आहे ते खूप लांबून येतात, म्हणजे कमीत कमी 3 किलोमीटर, आणि आमच्या शाळेच्या पालकांनी स्वतःचे ॲटो लावून 3 ॲटोनी मुलं आमच्या तुम्ही शाळेत मगांच्या भाषणामध्ये जे बोललेले होते, जे आम्ही काही शिक्षकांना आम्ही स्वतःच्या खिशातून पेमेंट देतो, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल पालकांना आणि पालकांच्या मुलांना? की आम्ही नर्सरी ते KG2ला ज्या शिक्षिका लावलेल्या आहेत त्यांचे पेमेंट आम्ही स्वतः आमच्या शिक्षकांनी मी करून राहिलेली आहे.